दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती। आपल्यासोबत चंद्रकांत वैद्य उर्फ चंदूमामा जे आहेत आपल्यासोबत आहेत। यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित यावे यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते। पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यात, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या अगोदर तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित यावे। 2025ला म्हणजे जवळपास 10-12 वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहेत की दोन्ही बंधू यांनी एकत्र यावं। तुमची काय प्रतिक्रिया यावरती? नाही, आनंद आहे ना। आता मी बरेच वर्ष प्रयत्न करतोय, आता तर लवकरच ते एकत्र येत असतील या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही फार चांगली गोष्ट आहे। परंतु तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न करत होता त्यावेळेस प्रयत्नांना कुठेतरी अपयश आलं होतं। आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली तर तुमचं काही या दोन्ही भावांशी काही बोलणं वगैरे होतंय का? नाही, बोलणं नाही, दोघंही आपापल्या परीने जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांची भूमिका सांगतीलच, त्यांचं मत सांगतीलच। त्यामुळे तिथे चर्चा करण्याचा किंवा त्यांना सल्ला देण्याचा प्रश्न येतच नाही आहे। प्रेमाने आपण पूर्वीपासूनच प्रयत्न करत आहोत ही मराठी माणसाची इच्छा आहे, त्याला आपण दुजोरा देत आहोत। पण आता अनेकांना आशा आहे की मागे अनेकांनी प्रयत्न केले दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी, परंतु आता अनेकांना आशा आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येतील। तुम्हाला काय वाटतंय, किती चान्सेस तुम्हाला वाटतात की दोन्ही भाऊ एकत्र येतील म्हणून? नाही, मला चान्सेसचा प्रश्न येत नाही, पण यावेळेस संजय राऊत साहेबांनी जास्ती त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे आणि संजय राऊतांचा मला असं वाटतं स्वामी समर्थांचे थोडा आशीर्वाद आहे। त्या न घडणाऱ्या घटनासुद्धा चांगल्या तऱ्हेने घडत असतात, जे त्याची प्रतीची लवकरच येईल आणि ते पण त्या दृष्टीने विचार करतायत, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतायत। पण जे मागच्या काही वर्षांपासून म्हणजे 2005-6 साली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर अनेकांनी प्रयत्न केले की दोघा भावांनी एकत्रित यावे। तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत होतात, ते प्रयत्न यशस्वी झाले, परंतु यावेळेस वाटतंय तुम्हाला ते दोन्ही भाऊ एकत्र येतील? नाही, आपण आशा धरू ना, आपण नेहमी आशावादी असावं। आणि मी त्या मागे पण सांगितलं की लेट बेटर दॅन नेव्हर आणि ब्लड इज थिकर दॅन वॉटर। त्यामुळे नक्कीच काहीतरी चांगलं होईल अशी आपण तुळजाभवानीकडे प्रार्थना करूया आणि या गोष्टीला चांगल्या प्रकारे शेवट होईल असं मला तरी आशा आहे। याच्या अगोदर जेव्हा एकत्रित येण्याच्या चर्चा व्हायच्या तेव्हा कोणीतरी नेते जे आहेत ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करायचे, म्हणजे ठराव असतील किंवा काही प्रस्ताव असतील याविषयी नेत्यांचा मध्यस्थी असलेली पाहायला मिळायची, परंतु यावेळेस नातेवाईकांची मध्यस्थी असणार आहे अशी देखील माहिती आहे। तुमचा काय याच्यामध्ये रोल असणार आहे का? नाही, मला काय ह्याची काही कल्पना नाही आहे। कोण सगळ्या नातेवाईकांची इच्छा असते तशी माझी पण आहे। बाकी मला वैयक्तिक काही माहिती नाही, कोण प्रयत्न करते आणि कोण त्याच्यामध्ये जास्ती सहकार्य घेते ते। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत। त्याचसोबतच अनेक वर्षांपासून चंदूमामा वैद्य जे आहेत ते अनेक वर्षांपासून ते दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत होते आणि आता देखील जास्त हे दोन्ही भाऊ एकत्र येतील असं वाटतंय, कारण की संजय राऊत प्रयत्न करत आहेत, त्याच्यामुळे नक्कीच एकत्र येतील अशी आशा देखील जी आहे ती त्याने व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।